भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना UBT यांचं मनमिलन होते मित्रांनो, आतल्या गोट्यातील तुम्हाला मी माहिती सांगतो. म्हणजे आतल्या गोट्यातील म्हणजे कुठली, तर मातोश्रीच्या आतल्या गोट्यातील. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर. मित्रांनो, आता एक राजकीय वर्तुळात एक चर्चा चालू आहे. ती अशी चर्चा आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, म्हणजे शिवसेना कुठली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, UBT, उभाठा आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र येत आहेत. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना UBT यांचं मनमिलन होते. मित्रांनो, आतल्या गोट्यातील तुम्हाला मी माहिती सांगतो. म्हणजे आतल्या गोट्यातील म्हणजे कुठली, तर मातोश्रीच्या आतल्या गोट्यातील. मित्रांनो, मी बरेच महिने काय करतोय, सर्च करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी UBTच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. त्यावेळी मला ही आतल्या गोट्यातील बातमी मला कळते की तुम्ही जे आता म्हणताय की आता काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एक भेट झाली. मित्रांनो, आता ही भेट नक्की झाली का, तर मला जी माहिती मिळाली, आता बघा इथून कसं आहे माहिती आहे, मी कोणाचं नाव सांगणार नाही तुम्हाला, अमुक व्यक्तीने अमुक नेत्याने ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली आहे म्हणून. पण ह्यापूर्वी सुद्धा हा प्रयत्न केला जातोय. आणि हा प्रयत्न कुठून केला जातोय आणि कोण करतोय. लोकसभेच्या निवडणुकीचा ज्यावेळी निकाल लागला, त्यानंतर उद्धव ठाकरेंना आपली क्षमता, आपली कुवत, आपली ताकद समजून आलेली आहे. मित्रांनो, गोष्ट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो काही निकाल लागलाय, जो काही रिझल्ट आलाय, त्यानंतर उद्धव ठाकरेंना आपली ताकद, आपली क्षमता, आपली कुवत लक्षात आलेली आहे. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत, डायरेक्ट इनडायरेक्टली. मित्रांनो, ही गोष्ट कोणीही नाकारू शकणार नाही. मी आतल्या गोट्यातील गोष्ट तुम्हाला सांगतोय. आणि नुकतीच आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली असं म्हटलं जाते. मित्रांनो, ती स्वीकारली सुद्धा जात नाही आणि ती नाकारली सुद्धा जात नाहीये. म्हणजे लक्षात घ्या, ती स्वीकारली सुद्धा जात नाहीये. म्हणजे कोणाकडून, तर उद्धव ठाकरे यांच्या नेत्या मंडळाकडून. आणि ती नाकारली सुद्धा जात नाहीये. म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या. पण मी यापूर्वी काय म्हणालोय की लोकसभेचा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागला, त्यानंतर उद्धव ठाकरे किंवा उभाठा, UBT ही भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहे. म्हणजे त्यावेळी थेट उद्धव ठाकरे यांनी संपर्क साधला नसेल, पण ती संपर्कात आहे. हे त्यांच्या नेत्यांकडून मला ही गोष्ट कळलेली आहे. मित्रांनो, आता जे घडलेलं आहे, म्हणजे या काल परवाची गोष्ट, ही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एक गुप्त बैठक झाली. मित्रांनो, ही गोष्ट नाकारता येणार नाही. मी असं का म्हणतोय, माझ्या मते तरी ही गोष्ट 100% आहे. जो मी ह्या आताच्या वर्तमान राजकारणाला बघतोय, राजकीय परिस्थितीला बघतोय, त्यानुसार मी ठाम आहे की उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली असणार. आणि राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो, ही गोष्ट एक लक्षात घ्या. कोणीही शत्रू नसतो कायमचा. एखाद्या वेळेस कट्टर शत्रू जो असतो ना,
आपण म्हणतो कट्टर शत्रू आहे माझा, तो सुद्धा मित्र होऊ शकतो काळ, वेळ, परिस्थितीनुसार. जर त्यांची विचारधारा जर एकमेकांशी जुळली तर ते एकत्र येऊ शकतात. अगदी कट्टर विरोधक सुद्धा. शेवटी राजकारण आहे मित्रांनो, आणि राजकारणामध्ये जी परिस्थिती असते, जी स्थिती असते, त्यानुसार तो निर्णय घेतला जातो. आता उद्धव ठाकरे यांनी 2019 जो निर्णय घेतला तो स्वहितासाठी घेतला, हितासाठी नाही घेतला, स्वहितासाठी घेतला. त्यांनी जर तो हिताला समोर ठेवला असता तर हा निर्णय त्यांनी घेतला नसता. असो तो विषय मित्रांनो. आता आपण त्याच्यावर जाऊया नको. तो योग्य होता, अयोग्य होता, याच्यावर आता आपण चर्चा करूया नको. आता विषय काय आहे तर उद्धव ठाकरे आता भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत. मित्रांनो, ही गोष्ट 100% आहे. मी आतल्या गोटातील गोष्ट सांगतोय, मातोश्रीवरची गोष्ट सांगतोय. मित्रांनो लक्षात घ्या, मातोश्रीवरती ज्यावेळी काय रणनीती आखली जाते किंवा काय षडयंत्र आखलं जाते, तेच शेवटी फायनल स्टेजला जाते. मग ही रणनीती, हे षडयंत्र, मी दोन्ही ह्या गोष्टींनी बघतोय. याला रणनीती सुद्धा म्हणतोय आणि याला षडयंत्र सुद्धा म्हणतोय. तुम्ही म्हणाले याला षडयंत्र कसं काय? आता ही रणनीती आहे. भारतीय जनता पार्टी यांचे दोघांची विचारधारा, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची विचारधारा सारखी आहे. मग ही रणनीती असेल तर मित्रांनो याच्यात षडयंत्र सुद्धा आहे. आता याच्यात षडयंत्र काय आहे तर आता काँग्रेस उद्धव ठाकरे यांना तेवढी किंमत देत नाहीये, अगदी खुद्द शरद पवार सुद्धा. आणि ही किंमत न देण्याच्या मागचं कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेला निकाल. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचा किती काँग्रेसला फायदा झाला किंवा राष्ट्रवादीला फायदा झाला, त्यापेक्षा दामदुपटीने उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा फायदा झालेला आहे. मी असं का म्हणतोय मित्रांनो, मुसलमानांची जी मतं आहेत ती कधीही शिवसेनेला मिळालेली नाही आहेत. शिवसेनेला म्हणतोय मी मित्रांनो, मूळ शिवसेनेला आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा. म्हणजे जे काय 10% असतील, 10% असतील, पण 90% हे मतदान हे शिवसेनेच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच झालेलं आहे. मग हे जे 90% मतदान आहे आणि ही विचारधारा कोणाची आहे तर काँग्रेसची. इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची विचारधारा एकच आहे, त्यामुळे आपण त्यांना वेगळं पकडूयाच नको. तर ही जी 90% जे मतदान आहे, एक गठ्ठा मतदान, हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेला आहे, उभाठाला मिळालेला आहे, शिव उभाठा. आणि ही गोष्ट आता उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेली आहे. म्हणजे त्यामुळे काय झालंय की ते आता आपल्या विचारधारेशी खूपच लांब निघून गेलेले आहेत. आपली विचारधारा म्हणजे कोणती तर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हिंदूंचं समर्थन, कट्टर समर्थक, असं शिवसेनेला काय आखलं जायचं, शिवसेनेकडे बघितलं जायचं. कट्टर शिवसैनिक, कट्टर हिंदू, म्हणजे जेवढा भारतीय जनता पार्टीकडे त्या दृष्टीने बघितलं जात नव्हतं तेवढं शिवसेनेकडे बघितलं जायचं. कट्टर हिंदुत्व, कट्टर हिंदू. पण आता ती त्यांची प्रतिमा ढासळलेली आहे, कमजोर झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांचं विचारधारा संपली. मित्रांनो, एखाद्या गोष्टीची जर विचारधारा संपली तर ती गोष्ट नेस्तनाबूत व्हायला वेळ लागत नाही. आणि तीच परिस्थिती आज उद्धव ठाकरेंच्यावरती आली आहे. आता त्यांचं भारतीय जनता पार्टीकडे कल काय आहे, कारण त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचं राजकीय भवितव्य त्यांना टिकवणं आता महत्त्वाचं वाटते. त्या पक्षापेक्षा, त्या संघटनेपेक्षा, त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांपेक्षा त्यांच्या मुलाचं, आदित्य ठाकरे यांचं भवितव्य राजकीयदृष्ट्या हे टिकवणं गरजेचं आहे. आणि ते कधी टिकवू शकतात तर मूळ विचारधारावर ज्यावेळी ते येतील त्याच वेळी. मूळ विचारधारेवर. आता मूळ विचारधारा कुठली आहे तर हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व.
जी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा होती ती. मित्रांनो, आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे की जर उद्धव ठाकरे यांना जर पुढे आपलं राजकीय भवितव्य टिकवायचं असेल तर त्यांना मूळ विचारधारेवरती यावंच लागेल. अन्यथा ते कितीही प्रयत्न करून देत, एका मर्यादेपर्यंत ते पुढे जाऊ शकतील, एका मर्यादेपर्यंत. कारण त्यांच्या विचारधारेला जे मानत नाही, ज्या विचारधारेचे सहमत नाहीत, असे त्यांची साथ कधीही सोडू शकतात. म्हणजे थोडक्यात मुसलमान, ज्यांनी त्यांना अगदी भरभरून मतं दिलीत. मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही पूर्ण शिवसेनेचा इतिहास जर बघितला तर त्या पूर्ण शिवसेनेच्या इतिहासामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा होता त्यावेळेला, त्या काळामध्ये सुद्धा मराठी हा त्यांचा मतदार होता. हळूहळू ते हिंदुत्वाकडे वळले, पण मुसलमान हा मतदार नव्हता त्यावेळेला सुद्धा. पण मुसलमानांची धाडस झालं नाही की त्यांनी जाऊन मातोश्रीच्या त्या बंगल्यासमोर त्या एरियामध्ये जाऊन आंदोलन करायचं, घोषणा द्यायच्या, शिव्यागाळ करायची. म्हणजे मित्रांनो विचार करा, आताच नुकतंच काही दिवसापूर्वी वक्फ बोर्डच्या नावाने, त्या विषयाच्या नावाखाली मुसलमानांनी मातोश्रीच्या खाली जाऊन काय केलं? आंदोलन केलं, घोषणा दिल्या, शिव्याशाप दिल्या. मित्रांनो, हे धाडस पूर्वीची जर शिवसेना असती तर हे धाडस मुसलमानांचं झालं नसतं. म्हणजे मूळ शिवसेनेची गोष्ट सांगतोय मित्रांनो, त्या विचारधारेच्या शिवसेनेची गोष्ट सांगतोय. त्याचा अर्थ समजू ना मित्रांनो. उद्धव ठाकरेंना ही गोष्ट आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की आपलं राजकीय भवितव्य आता धोक्यात आहे. आणि आता त्यांच्या राजकीय भवितव्यापेक्षा त्यांच्या मुलाचं राजकीय भवितव्य म्हणजे आदित्य ठाकरेचं भवितव्य धोक्यात आहे. कारण ते आता आजारी आहेत. ते आता त्या तऱ्हेने बाहेर प्रचार किंवा आणखीन काय करण्याला बाहेर पडू शकत नाही. ते आता आजारी आहेत. त्यांची परिस्थिती, शारीरिक स्थिती त्यांची डामाडोल झालेली आहे. मित्रांनो, मग आता पुढे जर जायचं असेल, पुढे जर हे राजकीय भवितव्य टिकवायचं असेल तर आदित्य ठाकरे यांना पुढे लॉन्च करणं गरजेचं आहे, यांना पुढे आणणं गरजेचं आहे. आणि मला तरी असं वाटतं ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे हे अग्रेसर असतील आणि पाठीमागे उद्धव ठाकरे राहतील. आदित्य ठाकरे यांच्या हातात ही युबीटी म्हणजे उभाठा हा पक्ष येईल. मित्रांनो, पण आता तो उभाठा हा पक्ष जर कायम राहिला, अस्तित्वात राहिला तरच त्याचा उपयोग आहे ना. मग तो अस्तित्वात कधी राहू शकतो? जर तो मूळ विचारधारेमध्ये जर परत आला तर. आता मूळ विचारधारा पासून ते खूप लांब गेलेले आहेत, निघून गेलेले आहेत. त्यामुळे ते आता एक संदेश देत आहेत, जनतेला संदेश देत आहेत. ते आपल्या विरोधकांना संदेश देत आहेत. आता विरोधक कोण? तर काँग्रेस सुद्धा आली, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आली. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांना सुद्धा ते संदेश देत आहेत, त्यांना ते इशारे देत आहेत की जर तीच वेळ आली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊ. भले आता नाही गेलो, निवडणुकीपूर्वी नाही गेलो, तर निवडणुकीनंतर सुद्धा जाऊ. भले आमचे एक 10-15 उमेदवार निवडून आले, पण ते 10-15 उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभे राहतील, असा हा त्यांना संदेश आहे. आता हा संदेश का देत आहेत ते? तर स्वतःचं भवितव्य टिकवण्यासाठी. आणि ते कसं टिकू शकते? जर त्यांना मुख्यमंत्री म्हणून जर प्रोड्यूस केलं तर. मित्रांनो लक्षात घ्या, मुख्यमंत्री म्हणून जर त्यांना प्रोड्यूस केलं तर, त्या संघटनेचा नेता, त्या आघाडीचा नेता म्हणून घोषित केलं तरच उद्धव ठाकरे हे काय करू शकतात? सर्वाइव्ह करू शकतात. आणि हे त्यांना आता ठाऊक आहे, कन्फर्म आहे. असं का म्हणतोय? तर त्यांच्यासोबत जे गेलेले आहेत
त्यांच्यासोबत जे नेते गेलेले आहेत, कार्यकर्ते आहेत, जे कोण असतील, त्यांच्या मनात आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे. जर उद्धव ठाकरे यांना या महाविकास आघाडीमध्ये किंमत दिली जात नाहीये, त्यांच्या शब्दाला किंमत दिली जात नाहीये, त्यांच्या विचाराला किंमत दिली जात नाहीये, तर आपलं अस्तित्व काय आहे? तर आपण काय करणार पुढे जाऊन? हा त्या नेत्यांना, त्या कार्यकर्त्यांनाही प्रश्न पडला असणार. आणि त्याची सुद्धा भीती आहे उद्धव ठाकरेंना, की हे कार्यकर्ते सुद्धा उरलेले सुरलेले आहेत, ते सुद्धा सोडून जातील मित्रांनो. आणि 100% हे सत्य आहे. आणखीन एक गोष्ट मित्रांनो मला सांगतो मी. नुकतीच प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेलं एक वक्तव्य. मित्रांनो, त्यांचं हे वक्तव्य आहे ना, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांनी एका ब्रॉडकास्टला, एका यूट्यूब चॅनलला दिलेलं मुलाखत, त्या मुलाखतीमध्ये त्याने एक वक्तव्य केलं. त्याने प्रश्न विचारला समोरच्याने, की तुम्हाला असा कुठला नेता आहे आता भारतामध्ये जो तुम्हाला उजवा वाटतो, चांगला वाटतो? तर त्याने त्यावेळी काय उत्तर दिलं? तर नरेंद्र मोदी. भक्कम मजबूत नेता आणि चांगला नेता कोण आहे? तर नरेंद्र मोदीजी. मित्रांनो, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कोण आहेत? नेते आहेत, हे नेत्री आहे. मग ह्या नेत्रीने दिलेले जे हे आहे वक्तव्य आहे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि त्याने आताच का दिलं? उद्धव ठाकरे चा त्याला समर्थन असणार म्हणूनच दिलं असणार ना मित्रांनो. किंवा प्रियंका चतुर्वेदी हे भाजपाकडे जाणार असेल, भाजपाचा हात पकडणार असेल. दोघातलं एक कारण आहे. एकतर उद्धव ठाकरे यांची सहमती असेल त्यांना हे शब्द उच्चारण्यासाठी, ही त्यांचा विचार मांडण्यासाठी, किंवा त्या उद्धव ठाकरे यांना सोडून भारतीय जनता पार्टीकडे जात असतील. मला वाटत नाही की ते आता भारतीय जनता पार्टीकडे जातील आणि भारतीय जनता पार्टी त्यांना घेईल या वेळेमध्ये, या परिस्थितीमध्ये, या स्थितीमध्ये. मग हे जाणून बुजून केलेलं वक्तव्य आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे ह्या सर्व गोष्टीच्या परिवेक्षामध्ये राजकीय स्थिती, राजकीय परिस्थिती, लोकसभेच्या लागलेला निकाल, त्यावेळीची जी परिस्थिती, या सर्व परिस्थितीनुसार जर आपण विचार केला तर नक्कीच उद्धव ठाकरे हे मनमिलन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मनमिलन मित्रांनो, त्यांनी जी काय भाषा वापरली भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, किंवा 2.5 वर्षाचे ते ज्यावेळी मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं त्यावेळी त्यांनी काय केलं? फक्त मनं तोडली नाही, तर मतभेद फक्त झालेत नाही त्यांनी, तर मनभेद सुद्धा केलेले आहेत. त्यांनी फक्त मतभेद आणले नाही चव्हाट्यावरती, तर मनभेद सुद्धा केलेले आहेत. आणि हे मनभेद झालेले आहेत म्हणून मी काय म्हणालो? मनमिलन हा शब्द वापरण्याचं कारण का? तर मनमिलन. मतभेद एक होऊ शकतात, आपण मतभेद करू शकतो, आणि मतभेद होणं चुकीचं नाही मित्रांनो. त्या मतभेदातून काहीतरी चांगलं निष्पन्न होते. पण मनभेद झाल्यानंतर ते सांधणं खूप कठीण होते. मनभेद झाल्यानंतर ते सांधणं खूप कठीण होते. आणि हीच गोष्ट मुळात उद्धव ठाकरे करून बसलेले आहेत. ही मोठी घोडचूक ते करून बसलेले आहेत. त्यामुळे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भले उद्धव ठाकरे अवाच्य भाषा बोलत होते, सीमा ओलांडून ते बोलत होते, लगाम त्यांच्या तोंडाची लगाम सुटली होती, तरी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी आपल्या जिभेवरती लगाम ठेवली होती. ते जे काय भाष्य करत होते ते काही अंशी एक मर्यादित राहून भाष्य करत होते. जर लोकसभेच्या निवडणुकीचा तो प्रचार तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आदित्य ठाकरे, मला असं वाटते की उद्या सकाळी उद्धव ठाकरे
आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्यामध्ये जर हे करायचं असेल, एक मतैक्य करायचं असेल, मनमिलन करायचं असेल, तर ते कोण करू शकतो? तर आदित्य ठाकरे. आणि आदित्य ठाकरे हा प्रयत्न नक्कीच करत असणार. आता फक्त उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं जाते. यापुढे कदाचित तुम्हाला निवडणुकीनंतर जर युती सरकारमध्ये आली तर आदित्य ठाकरे हे भारतीय जनता पार्टीबरोबर मनमिलन करतील. कारण विरोधात राहून जो काय त्यांचा सुरलेला पक्ष आहे तो नेस्तनाभूत होऊ शकतो, तो नष्ट होऊ शकतो, संपू शकतो. मग तो अस्तित्वात कधी राहू शकतो? तर ते जे आता सरकारमध्ये आहेत, ज्यांनी सरकार स्थापन केलंय, त्या सरकारच्या सोबत राहतील तर त्यांचं भवितव्य कुठेतरी अबाधित राहील, जिवंत राहील. मित्रांनो, मी महाराष्ट्राच्या इतिहासाचा जे काय राजकारण आहे, इतिहासामधलं जे राजकारण आहे, महाराष्ट्रातील जे नेत्यांचं, महाराष्ट्रातील जनतेची जी मानसिकता आहे, त्याच्यावर मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. जसं उत्तर प्रदेशमध्ये अगदी टोकाची लढाई होते, टोकाचा संघर्ष होतो, तसा महाराष्ट्रात होत नाही मित्रांनो. टोकाचा संघर्ष होत नाही. काही काळानंतर, काही वेळेनंतर, काळ वेळ परिस्थितीनुसार अगदी कट्टर दुश्मन असं वाटत असलेले एकत्र येतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे मित्रांनो. त्यामुळे ही गोष्ट नाकारता येणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जरी मुलाखत झाली असेल, यांची जरी बैठक झाली असेल, यांच्यामध्ये काय चर्चा झाली असेल, तरी ती चर्चा आता ह्या निवडणुकीपूर्वी काही साध्य करणार नाही, काही साध्य होऊ शकणार नाही. जे काय होईल ते निवडणुकीनंतर. जे काय जर झालं तर ते निवडणुकीनंतर. आता मला मुख्यमंत्री पद मिळालंच नाही ना, मग मी कशाला तुमच्यासोबत राहू? मी तुम्हाला सांगत होतो मला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करा, आणि मला जर मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केला असता तर आपले आघाडी जिंकली असती. मित्रांनो, लक्षात घ्या, असं सांगायला उद्धव ठाकरे मागे पुढे बघणार नाहीत आणि ते साथ सोडतील. कोणाची? आघाडीची साथ सोडतील आणि ते युतीमध्ये येऊ शकतील. मग बाहेरून सपोर्ट असेल किंवा एखादं मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवून हे करतील, प्रयत्न करतील. म्हणजे आदित्य ठाकरे, उद्या सकाळी आदित्य ठाकरेला जर एखादं मंत्रिपद मिळालं, खूप झालं ना. एका तरी व्यक्तीला, म्हणजे आदित्य ठाकरेला, बाकीचं सोडा, जरी मंत्रिपद मिळालं, भारतीय जनता पार्टीने त्यांचे 9-10 उमेदवार सोबत घेऊन एका व्यक्तीला मंत्रिपद दिलं, आदित्य ठाकरेला, तरी खूप मोठी गोष्ट होईल. कोणासाठी? तर आदित्य ठाकरेच्या राजकीय भवितव्यासाठी. मित्रांनो, आणि मला तरी असं वाटते की निवडणुकीनंतर हीच गोष्ट घडेल. जर उद्धव ठाकरे जर राजकीय दृष्ट्या जर त्यांना आपला जे काय आपण घालवलंय, आपल्या हातून निसटून गेलेलं आहे, हे जर त्यांना समजलं असेल, त्याची कारणं त्यांच्या लक्षात आली असतील, तर हा तो निर्णय घेतील. खुद्द उद्धव ठाकरे जाणार नाहीत चर्चा करायला, तर आदित्य ठाकरे जातील. आदित्य ठाकरेंना ते पुढे करतील, असं मला तरी आता वाटतंय. ही आतल्या गोट्यातील तुम्हाला बातमी सांगतोय. आणि ही गोष्ट नक्की पुढे सरकेल. जसं मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणालो, आदित्य ठाकरेने घेतलेली भूमिका, त्यानुसार मला जे काय आतल्या गोट्यातील माहिती मिळाली आहे ती 100% खरी आहे असं मी समजून चालतोय. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? तुम्हाला काय वाटते? आता वर्तमानात किंवा भविष्यात भारतीय जनता पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र येतील का? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटले लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.
वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.